की बॉडी बिल्डिंग हा खर्च फार मोठा आहे, म्हणून ह्याच्यासाठी बरोबर पैसा लागतो, कर्ज काढून घ्यायचं. आजकाल बरीचशी पोरं बोलतो मी बघतो ना, ते कर्ज काढून बॉडी बिल्डिंग करतात, पण त्यांची हॉबी आहे आणि त्यांना हॅट्स ऑफ आहे, त्यांची मेहनत आहे. मी तेवढी मेहनत करू शकत नव्हतो स्वतःसाठी. मी म्हटलं माझा फिटनेस राखायचा नाही बघत, पण मी हा फिटनेस का दुसऱ्यांचा तयार करू शकत नाही हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली. हळूहळू जिमच्या मशिनी आल्या, मग तसं तसं ऍडमिशन झाले आणि मग 2017-18 पर्यंत व्यवस्थित सगळं चाललं होतं. पण शेवटी काय असतं, मराठी माणसाची वृत्ती काय असते माहिती आहे, जेव्हा एखादा त्याचा बिझनेस बघतो तेव्हा त्या क्षेत्रात दुसरा पण पडतो. ही वृत्ती, खेकडाची वृत्ती आपल्या मराठी माणसाकडे आहे आणि ती वृत्ती मला पाहायला मिळाली 17-18 नंतर. कारण माझ्याच काही कलिग लोकांनी माझ्याच जिम मध्ये राहून माझ्या स्टाफला घेऊन दुसरीकडे जिम स्थापन केली. त्याचाही मला भरपूर त्रास झाला. इव्हन मला स्वतःचा जिम पॅकअप करायची वेळ आली होती. मी विचार केला की आता आपला धंदा बंद करायला लागेल, पण थँक गॉड त्या स्वामींचं आणि बजरंगबलीचं आणि माझ्या पूर्ण स्टाफच्या टीमचं त्यांचं फार कौतुक करायला लागेल की जे आजपर्यंत माझ्या लढाईत नेटाने उभे आहे.